मध्ये एका बाजूला नयन पाटील आहेत. 2 बॉल 8 ची गरज रंगलेला एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आता या सामन्याला उधाण प्राप्त होत आहे. आज अतुलनीय खेळ करावा लागेल. खोलवर पद्धतीचा बॉल, हेलिकॉप्टरचं उड्डाण आणि इथे एका हातामध्ये कॅच पकडली आहे. कॅचेस विन द मॅचेस. काय झेल पकडलाय, कॅच पकडली आणि मॅचही पकडली. नयन पाटील येथील माघारी. थँक्यू. पहा रिप्ले टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटचा जबरदस्त कॅच पकडलेली आहे. पहा जबरदस्त कॅच, झेपावले हवेत आणि पहा काय झेल पकडलाय. अलौकिक, चित्त थरारक, चित्त्याच्या चपळाईने झेप घेतली आणि पहा अशक्य गोष्ट शक्य केली आणि क्षेत्ररक्षक होते शंतनू. क्या बात आहे, जबरदस्त कॅच. सूर्यकुमार यादव यांनी कॅच पकडला आणि भारतीय टीमने विश्व वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलं होतं. म्हणजे एखादी झेल मॅचला कलाटणी देऊ शकते, त्याचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आला आणि या मॅच मध्ये आला. आता इथून पुढे विजयासाठी बनवायचे एका बॉल मध्ये नामदेव दादा पाटील यांच्या वतीने शंतनू यांच्या चांगल्या झेलसाठी आलेले आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक. पहा ही ऊर्जा, ही कौतुकाची थाप आहे शंतनूच्या पाठीवरती. जबरदस्त कॅच पकडली. या कॅच वरतीच मॅच होती. आता एका बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 8 धावा. जो संघ होता प्रयत्नवादी तो संघ आता सिद्धी करवले होईल नशीबवादी. एखादा खराब बॉल येईल का, आमचे फलंदाज मोठे फटके मारतील का, परंतु एक कॅच काय करू शकते, तर एक कॅच तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकते. हे पुन्हा सिद्ध झालं आणि हा सामना अखेरकार टायगर टीमने जिंकला आणि सिद्धी करवले. या टीमच्या ओंजळीमध्ये आलेला सामना पाण्यासारखा निघून गेलाय आणि आपण सिद्धी करवल्या टीमचा मनपूर्वक आभार मानूया. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. टायगर टीमला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. ज्यांनी कॅच पकडली आणि टायगर टीमला मॅच जिंकून दिली या कॅच वरती आहेत क्षेत्ररक्षक अर्थात शंतनू, प्लेयर ऑफ द मॅच. कॅच वरती मॅच पूर्णपणे फिरून गेली, मॅचला कलाटणी मिळाली. एका हातामध्ये पकडलेला झेल आणि क्षेत्ररक्षक ठरलाय या मॅचचा सामनावीराचा हकदार. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर नामदेव दादा पाटील यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक आहे शंतनू यांच्या जबरदस्त कॅचसाठी. आपण तेही प्रेझेंटेशन बॉक्स मधून प्रदान करूया. माफ करा, सचिन पाटील टायगर यांच्या वतीने 501 रुपयाचा पुरस्कार आहे. आम्ही करेक्शन करतो नावामध्ये आणि शंतनू यांना तो पुरस्कार आम्ही प्रदान करतो. 501 रुपयाचा पुरस्कार आहे आणि सामनावीराचा पुरस्कार आम्ही शंतनू यांना प्रदान करत आहोत. सँडी म्हात्रे खुटार यांच्या वतीने देखील पारितोषिक आलेलं आहे शंतनू यांच्या चांगल्या झेलसाठी. 500 रुपयाचा तेही कॅश प्राइज आहे. शंतनू यांना आपण प्रदान करूया. जबरदस्त झेल पकडला शंतनू यांनी आणि संघाला सामना जिंकून दिला. आपण त्यांना देत आहोत हा सामनावीराचा पुरस्कार. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. आवाजामध्ये फेरबदल आपण करूया आणि पुन्हा एकदा ऐकूया मराठी भाषेतला एक चांगला आवाज राहुल भोईर सरांचा. त्यांना विनंती करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण त्यांचं स्वागत करूया आणि शंतनू यांना हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर या सामनावीराच्या ट्रॉफीने आपण त्यांचा गुणगौरव करूया. एका हातामध्ये झेल पकडली आणि किंबहुना मॅचही पकडली आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणामध्ये चमकदार कामगिरी केली आणि त्यांनी हा सामना संघाला जिंकून दिला आणि सिंहाचा वाटा उचलला. सलमान शेख धानसर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. त्यांना देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सन्मानित करत आहोत. इथून पुढे मॅचला सुरुवात होईल. आपण ऐकूया मराठी भाषेतला एक चांगला आवाज अर्थात राहुल भोईर सरांचा आवाज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल आणि ऐकूया आपण त्यांचा आवाज.
शंतनू, आम्ही अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या गोष्टींबद्दल चर्चा करतो. सूर्यकुमार यादव यांचा झेल असा होता की भारतीय टीमला विश्व वर्ल्ड कप जिंकून देणारा होता. तुमची छोटीशी चुकी पराभवाचं कारण ठरू शकली असती, परंतु तुम्ही झेपावला, एका हातामध्ये कॅच पकडली. कशा भावना आहेत? खरोखरच मी प्लेयरांना देखील सांगतो की सतत तुम्ही फिल्डिंगचा पण स्टँडर्ड वाढवा, त्याच्यावरच आपले म्हणजे पोझिशन काय आहे क्रिकेटमध्ये ते दिसते. शंतनू, बॅटिंग आणि बॉलिंग करून सामने जिंकता येत नाही, तर क्षेत्ररक्षण करून देखील सामना जिंकता येतो. आपल्या भावना कशा आहेत? नक्कीच क्षेत्ररक्षण पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आपण जर कॅच जर कोणाचा सोडला तर आपण हरू शकतो. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या शंतनूसाठी. कॅचेस फार महत्वाचे आहेत आणि किंबहुना शंतनू यांनी तो झेल पकडला आणि संघाला सामना जिंकून दिला. हे होते शंतनू टायगर या टीमचे. आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया मराठी भाषेतला एक भारदस्त आवाज राहुल भोईर सरांचा. टायगर संघ कुठे जाऊ नका प्लीज, सामना होणार आहे. टायगर टीम सुपर 8 नाही तर सुपर आय थिंक 4 असेल, म्हणून आपण प्लीज जाऊ नका. थँक्यू सो मच सर. चला आपण लगेचच नेक्स्ट मॅचला करूया सुरुवात. आमच्यासोबत शंकरजी देखील आहेत, आमचे ज्येष्ठ समालोचक. नवी मुंबईचा बुलंद आवाज च्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. हॅलो चेक, हॅलो हॅलो. चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. एक सावी बघा आमच्या खेळाडूची हरवलेली आहे, जर कोणाला सापडली असेल तर ती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. चावी एक हरवलेली आहे, बाईकची चावी. जर कोणाला सापडली असेल, कारची चावी आहे, जर कोणाला सापडली असेल तर ती त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा प्लीज. हॅलो हॅलो, थोडा इको कमी करा ना दादा. महत्त्वपूर्ण मॅचला होते सुरुवात. धानसर अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. रोहिंजन, एक चांगली मॅच, एक चांगली लढत जरूर. दोन्ही तगडा टीम आहेत, त्या अनुषंगानं एक चांगला सामना आपल्याला हा देखील पाहायला मिळेल. 5-5 ओव्हरच्या मॅचेस, चांगलं नियोजन, एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक पाटील सोबत प्रणय पाटील, दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये रोहिंजन टीमचे. एक चांगला सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण का दोन्ही चांगल्या टीम आहेत. समोर कैलाश 4G बॉलिंग मागवती. गेम ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस, समोर ड्राईव्ह करत असताना इनफिल्डच्या आतमध्ये मिड ऑफच्या दिशेने बघतो आपण. सुंदर फिल्डिंग, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात केलेली 4Gनं. पहिला चेंडू आला डॉट. चांगली मॅच मगाशी देखील रंगली, रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या षटकापर्यंत ती मॅच. फुल टॉस आहे, इनफिल्डला क्लिअर केलेले, ओव्हर द कव्हर खेळलेत. चेंडू एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. थँक्यू डीजे. खराब होता चेंडू, फुल टॉस, फक्त क्लिअर करायचं होतं कव्हरला आणि तेच केलं. चौकार. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून पहिला बॉलवरती धाव नव्हती, सेकंड बॉलवरती 4 धावा. ओव्हर द विकेटनं समोर ड्राईव्ह केलेला, पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेनं इनफिल्डमध्येच शॉर्ट मिड ऑफला चांगली फिल्डिंग. राकेश 4G तिकडे सध्या तरी फिल्डिंग करतोय, चांगली फिल्डिंग त्याची पाहायला मिळते. सांडर दाखवत असताना दानसर अगेन्स्ट रोहिंजन. महत्वपूर्ण मॅच दोन टीम मध्ये. षटकातील पुढचा चेंडू कैलाश, कमी केली गती, इनसाइड आउट, मिस टायमिंग, डाऊन द बॉल. फिल्डर एक्झॅक्ट तिकडे झाली होती चूक आणि फायनली हनुमानने पकडलेला झेल फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. हनुमान अगोदर जजमेंट जरूर चुकला, तो थोडा पुढे गेला, पुन्हा मागे आला, मग फायनली त्याने झेल खूप चांगला पकडला. जेव्हा जेव्हा हवेमध्ये चेंडू जातो तेव्हा त्याला जजमेंट कडणं एवढं इझी नसतं, त्याकरिता तुमची प्रॅक्टिस देखील तेवढीच महत्त्वाची आहे. मैदानावरती वारा असतो, चेंडू कधी कधी जरूर जेव्हा गरंगळात खाली येतो तेव्हा त्याला जजमेंट करणं, जज करणं एवढं इझी नसतं, आणि तेच झालं मग अशा चेंडूवरती. मग फायनली विकेट मिळती आहे. प्रतीक पाटीलची पहिला दाखला लागत असताना रोहिंझनला मॅचमध्ये रन्स आहेत 4. नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये विक्रम पाटील. पुन्हा ड्राईव्ह केलेलं आहे हनुमान डीपमध्ये, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फक्त आपण मिड ऑफ इनफिल्ड शॉटमध्ये, मिड ऑन द इनफिल्ड शॉटमध्ये आहे, आणि जो फिल्डर आपण बघितला तर एक्स्ट्रा कव्हर आणि बरोबर जो मिड ऑफचा रेंज आहे त्याच्या थोडासा आपण बघतोय फिल्डर स्क्वेअर ठेवलेला आहे. चांगली रणनीती. रन सेकून बघतो आपण 5 स्कोर बोर्ड वरती आहेत. चला प्लीज इकडनं आम्हाला अजून एक मॅच कव्हर करायची आहे. कैलाश मॅच ऑन करा, वेळ अधिकचा खर्चित करू नका. यस, बघा सुंदर असं तुम्हाला मंदिर पाहायला मिळेल. चेतनेश्वर मंदिर आमच्या खुटारी पनवेलचं, तो तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. आणि त्याच आमच्या कुलदेवाचा आशीर्वाद घेऊन ही क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्चित झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना रोहिंझन सध्या तरी बघतो आपण पहिली विकेट लवकर गेल्याच्या थोडासा दबाव पाहायला मिळाला. यस डीजे. थँक्यू. बारक्या पूर्जाला बॉलिंग मार्क वरती असं बॉलिंग खेळाडू आहे. डान्सर टीमचा तोच बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या P2 षटकामध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल बॉलिंग करताना. पहिल्या ओव्हरमध्ये कैलाशने फक्त 6 धावा खर्च केला, त्याचं कारण बॉलिंग चांगली झाली. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळाली. आता भागीदारीची गरज आहे विक्रम, आणि विक्रमच्या सोबत प्रणय पाटीलला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. फटका चांगला, पॉइंटला बीट करत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. थँक्यू डीजे. आणि लकी ग्राउंड आहे बघतो आपण प्रणय पाटीलसाठी. लास्ट इयर याच मैदानावरती मोटर बाईक जिंकली, आणि या सीझनला मोरब्याच्या मैदानावरती आता नुकताच जे क्रिकेट टुर्नामेंट झाली तिथे देखील त्यानं बाईक जिंकली. एक चांगला स्टबल खेळाडू आहे रोहिंझन टीमचा, त्याच्याकडे देखील अपेक्षा असतील एक चांगली इनिंग. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोरबोर्ड 9 आकड्यावरती. माफ करा 10 धावा आहेत स्कोरबोर्डवरती, क्षमा असो. बारक्याचं स्वागत केलेलं आहे चौकारानं. ओव्हर द विकेट ऑन साइडला पूलचा फटका आहे, सक्सेसफुल जरूर आहे. रन चांगला मिळतील. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 वरती स्कोरबोर्ड. अप्रतिम बॅटिंग करत असताना प्रणय पाटील
बॅक टू बॅक 2 चौकार. बारक्या थोडासा भाग फुटला असेल ज्या अनुषंगानं बॅटिंग होती. काय फटका आहे, क्लासिकल शॉट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बाउंड्रीची हॅट्रिक केलेली आहे. अप्रतिम बॅटिंग करत असताना प्रणय मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 3रा चौकार. थँक्यू डीजे. क्लासिकल बॅटिंग होते. मिनिट टू मिनिट खेळणारा फलंदाज जरूर तो जेव्हा फलंदाजी करतो बघण्यासारखं असतं. आणि ग्रामीणचे बरेचसे खेळाडू लेदर बॉलचा क्रिकेट भरपूर खेळतात. त्या अनुषंगाने ते काय शॉट, तो काय टायमिंग ते पाहत असतात. आणि तसाच काय फलंदाजीचा अंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राऊंड विकेटनं इकडे जेलची संधी होती. थर्डमॅनला बीट होत असताना डोनाल्ड फुर्जेकडनं चूक झालेली आहे. 2 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत. महत्वपूर्ण रन्स आहेत. झेल प्रत्येकी महत्वाची असते. मग ती अवघड असेल किंवा सोपी असेल घेणं गरजेचं असतं. मागच्या मॅचमध्ये आपण म्हणतो सॅन्थोनी पाटील जो सुपरमॅन झाला होता काही क्षणासाठी. अप्रतिम झेल त्यानं पकडला. झेल नव्हे तो सामनाच पकडला. राऊंड विकेट. फुल टॉस टर्न केला ऑन साईडला. डीप मध्ये तिकडे बघतो फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंगच्या अपेक्षा. पुन्हा खराब फिल्डिंग. 2 धावा इकडनं मिळतील. तुम्ही एक क्षण जरी चेंडू मिस केला तर धावा इकडनं लगेचच जाऊन घेतल्या जातील. ग्रामीणची करू त्यासाठी जरी जरूर हुशारी आणि त्यांची सप्लाय आपण प्रत्येक वेळेस बघत असतो खेळाडूंची. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. दुसऱ्या षटकाचा किंवा मार्गस्थ पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल बारक्याचा. बारक्याच्या या पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार. त्याच्यानंतर 4थ्या वरती डबल, 5व्या वरती डबल, 6व्या चेंडूवरती कुठला क्रमांक आहे. 2 मॅच जिंकल्या टायगरनं. महत्वपूर्ण हा देखील सामना सुरू आहे रोंझन आणि दानसरमध्ये. महत्वपूर्ण ही मॅच. षटकातील पुढचा चेंडू राऊंड विकेटनं खोदून काढला. फटका समोर. 2ची मागणी असेल. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. वेगानं सेकंड जरूर मिळेल सहजरित्या. जेव्हा खेळले मैदानाच्या आतमध्ये प्रणय तेव्हा सांगितलं की आपल्याला 2 धावा घ्यायच्या आहेत. एकूण षटकं संपलेले 2. पॉवर प्ले संपलेला. P1 P2 संपलेला आहे. आणि एकूण बघतो आपण P1 मध्ये फक्त 6च होत्या. P2 मध्ये 18 आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि 2 ओव्हरच्या अखेरीस मैदानाच्या आतमध्ये रोहिंजनची धावसंख्या आहे 1 खेळाडू बाद. धावा 12ची सरासरी 24. यस दिस आहे. धर्मवीर ढिगे साहेबांची आठवण करून देणारा हा सॉन्ग. सुंदर सॉन्ग आपण ऐकला. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत डीजे मास्टर आपलं देखील. रन शिकून बघतो आपण 24 धावा धावपलकावरती आहेत. 12ची सरासरी पाहायला मिळते. कैलाशला कंटिन्यू केलेली या 3ऱ्या ओव्हरमध्ये 24 धावा. विक्रम पाटील साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. प्रणवनं का बॅटिंग केली. 3 चौकार 3 डबल. प्रत्येकी बॉलवरती धावा आल्या. तब्बल 18 धावा. पहिलं षटक जो धानसरचा होता तो दुसरा षटक राहिला मैदानाच्या आतमध्ये रोहिंजनचं. हास्य क्रिकेट आहे. कैलाश समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना वेगवान फटका डीप मध्ये. हनुमान तिकडे उपस्थित आहेत. दावीत नमी ते एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोरबोर्ड 25 आकड्यावरती 25 धावा धाव पुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 3रं पॉवर प्ले संपलेले आहेत. आणि आता नॉन पॉवर प्लेच्या आपल्याला षटक इकडनं अजून 17 चेंडू पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. विकेट. पुढचा चेंडू फुल टॉस आहे समोर. मिस टायमिंग. हनुमान झेल खाली. सोपा झेल. परतावाला इकडनं फलंदाज प्रणयला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का रोहिंजनला.
थँक्यू डीजे. सुंदर सॉन्ग राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण करून देणारा उपकार आहे त्या महाराष्ट्रावरती देशावरती राजांचे. आणि त्या राजांची आठवण होत असताना डीजे मास्टरचं करतं कौतुक. 19 धावांची इनिंग ज्यांनी खेळली, 8 चेंडू खेळला, 3 तिकडे बघितला पण बाउंड्रीज पाहायला मिळाला. आणि नवीन फलंदाज आशिष पाटील प्रमुख खेळाडू आहे. रोहित झनचा या खेळाडूकडनं अपेक्षा जास्त आहेत. मग आता कैलाशनं जेव्हा जेव्हा बॉलिंग केली तेव्हा तेव्हा त्याने इम्प्रेस केलेला. त्यांना पहिला P1 मध्ये फक्त 6 धावा खर्च केला. आता पुन्हा तो नॉन पॉवर प्ले षटकामध्ये चांगली बॉलिंग करत असताना आपल्या टीम करिता दानसर आणि रोहित झनच्या अगेन्स्ट काटेखीर लढत पाहायला मिळेल. समोरची दिशेला ड्राय केलेला विशेप मध्ये फटका आहे. पिल्लरला बीट करत स्क्रीनच्या दिशेनं आशिषनं आक्रमणाला सुरुवात केलेली. 4 धावा. थँक्यू डीजे. सुपर फटका विशेप मध्ये हा फटका खेळले आशिष पाटील. सेप आउट झाले. ऑन साइड लावेत उडवलाय रॉकेट. पाठवला चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार. हल्ला बॉल केलेला आहे. हे सिक्सर. थँक्यू डीजे. काय फलंदाजी होते, काय फटका होता. रन्स एकूण स्कोरबोर्ड वरती 35 झालेला आहेत. डान्सिंग डाऊन हा फटका खेळ. आक्रमक शॉट बघितला जाऊ दिलाय. लेफ्ट करत असताना वेल्लप माहिती आहे चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. सेन्सिबल क्रिकेट. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत व्हाईट बॉल झालेला आहे. प्रसाद शस्त्रबुद्धी आणि आमचे रतन मानेरकर 2 ऑफिशियल अंपायर सध्या काम बघतायत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. सेप आउट झाले. क्या बात. अजून एक देखना फटका. सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. क्लासिकल शॉट. सिक्सर. थँक्यू डीजे. शिवरायांचं संगीत ऐकतोय आणि मैदानाच्या आतमध्ये या इव्हिनिंगच्या सेशन मध्ये आपण म्हणू शकतो सध्या तरी प्रेक्षकांना मनोरंजन दिलेलं आहे. आणि मनोरंजन प्रेक्षक घेत आहे त्या फलंदाजीचे. काय बॅटिंग पाहायला मिळते. असे फटके एवढे इझी नाही आहेत. समोर वेगवान बॉलर, त्याला सेप आउट होऊन जुनो का हिटमॅन रोहित शर्मा आला मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॅटिंग. पुन्हा सेप आउट झाले. यावेळेस हाताचा चेंडू खाली राहिला. सबमरीन ज्याला म्हटलं जातं. चांगला होता चेंडू केला. स्पोर्जीचा षटक संपले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा आपण धावा बघतोय स्कोर बोर्ड वरती. एकूण धावा आहेत 43 आणि तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती बरोबर आमची यावेळेस मेजवानी आगरी कट्टा आणि समोर धावा देखील आहे बघा. आगरी कट्टा तिथे तुम्हाला सुंदर असं व्हेज नॉन व्हेज सगळ्या डिशेस मिळतील. बरोबर आमच्या ग्राउंडच्या बाजूलाच धीरज म्हात्रे आणि नीरज म्हात्रे. आपण याचे संपर्क साधा. बर्थडे पार्टी असेल अथवा तुमची पार्टी असेल त्याकरिता जा. आगरी कट्ट्यामध्ये जाऊन आनंद घ्या. थँक्यू डीजे. रन्स एकूण झालेला बघतो आपण स्कोर बोर्ड वरती 42 धावा आहेत. सुंदर सॉन्ग. भगवमय वातावरण जरूर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. हिंदुत्वाची गरज आहे आणि तो आपण सातत्यानं जपतोय. बरेचसे निर्णय जे पेंडिंग राहिले होते बऱ्याचशा वर्षांपासून. कल्याणचा जो दुर्गाडीचा जो विषय होता खरं तर सीएम साहेबांचा शिंदे साहेबांचं मनापासून आभार. तो निकाल लागलेला आहे. यावेळेचा हा चेंडू अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 43. 43 धावा स्कोर बोर्ड वरती.
पाहायला मिळत आहे. हरिअप घाई करा, एक मॅच आपल्याला अजून खेळवायची आहे. यावेळेचा फटका चांगला सँटेंटिलीवर समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बिग हिट 6. थँक्यू डीजे. विक्रमने देखील आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. खराब चेंडू आहे, भीमर नो बॉल, त्याच्यावरती देखील सिक्सर प्लस धावा, धावा आणि धावाच पाहायला मिळतील. वन मोर बिग हिट सिक्सर. थँक्यू डीजे. 56 धावा स्कोर बरोबरती. राकेश पूरजी वरती हल्ला बॉल सुरू केलेला आहे. दोन्ही बाजून आक्रमण. सन्माननीय आमचे चंद्रकांतजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. क्या बात आहे. आमचे राजकुमार भाई कुटारी पनवेल यांची पिताश्री आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शर्यती क्षेत्रामध्ये देखील कुटारीचं नाव अखंड महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला ऐकायला मिळतो. बागपुला जाऊन कट केलेला आहे, फटका चांगला आहे. क्रिकेट किती इझी बघू शकाल आम्ही. सहजरित्या चेंडू पाठवला, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. धावपलक. आणि विक्रम पाटील यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सुंदर अशी इनिंग तो खेळतोय. रन्स आणि रन्स रन्सच आहेत धावपलकावरती. धावा 60. 34 षटक प्रगतीपथावरती 60 धावा. अशीच बॅटिंग जर सुरू राहिली तर 70-80 प्लस धावा तुम्हाला पाहायला मिळतील. हायलाइट क्रिकेट. समोर ड्राईव्ह करत असताना हा चांगला चेंडू होता. आला बघतो आपण भरपूर वेळाच्या नंतर डॉट बॉल. 60 धावा धाव पुस्तकावरती. 4 षटक 4 षटकाचा खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सेप आउट झाले मिसामिंग. जेलची संधी, जेल कोण घेणार हा मोठा प्रश्नचिन्ह. फायनली चांगला प्रयत्न होता. क्रिश गोंदलीनं चांगला प्रयत्न केला, मात्र जेल होतं ड्रॉप. धावा इकडनं मिळतील. 2 धावा घेतलेल्या. 62 धावा धावपलकावरती आहेत. 5. एक नो बॉल, एक वाईट बॉल आहे. कमी केली गती, पुन्हा पूल करायचं होतं. आपण पूलचा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कैलाश तिकडे आहेत. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल इकडनं जरूर होता, मात्र धाव मिळणार नाही. या षटका इकडनं संपलेला. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस धावा स्कोर बरोबरती आहेत. एकूण 63 धावा 2 खेळाडू बाद. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे इकडनं आपल्याला 70+75 पर्यंत कदाचित धावपलक पाहायला मिळू शकतोय. यस दिस आहे. क्रिश आलेत बॉलिंग मार्क वरती. लास्ट ओव्हर मध्ये गोंदलेला आणलेला आहे. रन्स आहेत स्कोर बोर्ड वरती 63. 63 धावा आहेत. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. आशिष आणि विक्रम दोघांनी आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. लास्ट ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल वेगवान, फटका देखील वेगवान. गोलीच्या वेगानं सुमितची चांगली फिल्डिंग. स्लीपर कव्हर मध्ये डीप मध्ये धावीत नमल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 64. 10 बॉल मध्ये 22.
विक्रमच्या आशिष पाटीलच्या 4 बॉलमध्ये 16 धावा. दोघांनी आतापर्यंत आक्रमण केलेले, सुंदर बॅटिंग केलेली आहे. 70+ प्रयत्न असेल. 39 धावांची पार्टनरशिप देखील आहे. महत्वपूर्ण क्षणाला गरज असताना दोघांचा चांगला खेळ. गोंडलीला पाठवला राऊंड विकेट नाही बघतो आपण. लॉंग ऑनच्या डोक्यावरून ओव्हर द विकेटनं बॉलिंग करत असताना चांगला फटका पाहायला मिळाला. वेगवान चेंडू, वेगवान फटका, सिक्सर. थँक्यू डीजे. सुपर बॅटिंग पाहायला मिळते. आशिष पाटील देखील त्याच्या बॅटमधून तिसरा सिक्सर. संघाची धावसंख्या 70 धावा आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. धावा आणि धावाच आहेत. क्रिश ओव्हर द विकेटना खोदून काढला फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत. राकेशची चांगली फिल्डिंग. दावे कसमेल चांगला कमबॅक केलेला क्रिशनं. थोडीशी चर्चा झाली त्याच्यासोबत हनुमान. त्याच्यानंतर कैलाश राजचंद्र काहीतरी सांगितलं असावं की कुठल्या पद्धतीने लेंथ मध्ये बदलाव करायचे जरूर त्यांनी ते देखील केलं. एकच धावीत नमेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 71. 71 धावा. 71ला 2. मोठी बागेदारी तिसरा विकेट करिता. चेंडू बघितला जाऊ दिलाय. चेंडू लिगल आहे चेंडू. यावेळेचा डॉट बॉल आहे. अंपायर सांगत असताना रूल्स काय आहेत, रूल्स रेग्युलेशन खूप गरजेचे आहेत. कारण अंपायर्स आहेत त्यांच्याकडे एक चांगला अनुभव आहे. मागच्या बऱ्याचशा वर्षांपासून दोन्ही अंपायरिंग करतात. नेक्स्ट बॉल. गती पुन्हा कमी. अकोटा पाचावता चेंडू विकेट किपरच्या हातात आला. डॉट. चांगला कमबॅक. गोंधलीचा चांगला कमबॅक. कदाचित 4थ्या ओव्हरमध्ये गोंधली आले असते तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. मागच्या मॅच मध्ये त्याने केली होती बॉलिंग. 4थ्या षटकामध्ये केली होती किरवलीच्या अगेन्स्ट. तेव्हा चांगली केली होती. चेंडू विकेट किपरच्या पाठी. थर्डमॅनला सिंगलना जास्त फरक पडणार नाही. सेकंडचा कॉल. इकडे रन मिळतील का? आणि इकडे मात्र मिळेल. विकेट झालेत फलंदाज बाद. इनिंगचा बघतो आपण खेळ संपलेला पहिला आणि जरूर कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला क्रिसचा. एक मोठा फटका आल्याच्या नंतर पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या क्रिस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम रोहिजनची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 71 आणि 72चं टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्याकरिता एक मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जगनेश दानसरला मोठा इकडे बघतो आपण टार्गेट सेट झालेला. एक चांगली बागेदारी आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये विक्रम आणि आशिष पाटील मध्ये एक धाव शेवटच्या बॉलवरती आहे. 72 धावा स्कोर बोर्डवरती आहेत आणि 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा मॅच मध्ये हा सामना जिंकण्याकरिता. आपण करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. आमचे पुन्हा एकदा समालोचक मित्र आमचे मर्ढेकर सरांना आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू सो मच. धन्यवाद. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविन अशी मराठी भाषा आणि मराठी भाषेतला भारदस आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात.
राहुल भोईरे सरांचा आवाज तुम्ही ऐकलं आणि त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावरती चंद्रकांत म्हात्रे यांचा एक आम्ही स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। रेशीम धाग्यांनी विणलेली मायेचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही या स्पर्धेची छोटीशी आठवण भेट दादांचा आम्ही स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत। राजकुमार भाई यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही करत आहोत। अतिथी कक्षामध्ये आम्ही त्यांचा स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करताना टीम धानसरने गोलंदाजी करताना खर्च केलेले आहेत 71 धावा आणि टीम रोहिंजनने या टीमने उभा केलेल्या आहेत 71 धावा। 72 धावांचं लक्ष आहे, आता माफ करा 72 धावा काढलेल्या आहेत, 73 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे टीम धानसर या टीम समोर 73 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आपण करेक्शन करूया आणि दोन्ही संघांना देऊया आपण खूप खूप शुभेच्छा। 73 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम धानसर या टीमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। त्याचबरोबर सकाळपासून आपण सिनियर समालोचक शंकर दादा म्हात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात। लेजंड समालोचक आहेत, कित्येक वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे समालोचनाचा। गेली मला वाटते 30 ते 35 वर्ष त्यांचा आवाज या संपूर्ण परिसरामध्ये दुमदुमत आहे। म्हणजे ज्यावेळेस मला वाटतं यूट्यूब नव्हतं त्यावेळेस त्यांचा आवाज दुमदुमत होता, आजही आपण आवाज त्यांचा ऐकत आहोत। हे सर्व सिनियर समालोचक आहेत ज्यांनी आपापल्या काळामध्ये क्रिकेटला चांगलं समालोचन केलेलं आहे आणि आजही आपण त्यांचा आवाज ऐकत आहोत। ते देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत। पुन्हा एकदा आपण वळूया या मॅच दिशेने। फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण आहे। भावेश म्हात्रे सर जोडले गेलेले आहेत, त्याचबरोबर स्कोरिंगमध्ये गुलशन सर आहेत ज्यांचं एक चांगलं स्कोरिंग सातत्याने आपण याच परिसरामध्ये अनेक वेळा बघत असतो आणि याही स्पर्धेमध्ये ते जोडले गेलेले आहेत। मॅचला होईल सुरुवात। पंचांचं एक ऑफिशियल चांगलं पॅनल आहे। नियम हे पुस्तकामध्ये असून चालत नाही तर ते अंमलामध्ये आणावे लागतात आणि पंचांनी चांगलं काम या स्पर्धेसाठी केलेलं आहे। एका बाजूला मॅचला सुरुवात होईल। 73 धावा, येणारे बॉल 30। प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेली आहे आणि प्रारंभिक जोडीमध्ये किशोर आणि त्यांच्या सोबतीला राकेश माफ करा, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे, ज्या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे। सुरुवात कशी राहील त्याच्यावरतीच या सर्व काही गोष्टी अवलंबून राहतील। जर सुरुवात चांगली केली बॅटिंगमध्ये तर धावसंख्येचा पाठलाग करताना सुलभ होईल आणि गोलंदाजीमध्ये टीम रोहिंजनने जर चांगली सुरुवात केली ना तर निश्चित या मॅचवरची पकड मजबूत होईल। या जरतरच्या गोष्टी आहेत, प्रत्यक्षात तुम्ही कसं खेळताना यालाच क्रिकेटमध्ये महत्त्व आहे। ज्या टीमचं खेळाचं सादरीकरण चांगलं तो संघ जिंकणार। गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार प्रथम घरत यांच्या हाती बॉल आहे। पॉवर प्ले क्रमांक 1चं षटक हाताळतील रोहिंजन या टीम कडून प्रथम घरत पहिलं षटक हाताळत आहेत। फलंदाजी मार्गवरती फलंदाज तयार राकेश। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अप्पर कटचा फटका, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील। बॅडमिंटन स्टाईल या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय। अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलवरती फटका खेळलाय, ताबडतोड चौकार। थँक्यू। त्याचबरोबर खुटारीचे ग्रामस्थ जर हा सामना बघत असतील त्यांनाही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा। धानसर रोहिंजन याही गावचे ग्रामस्थ आले असतील त्यांनाही विनंती आपणही स्थानपन्न व्हा आणि लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे, आणखीन एक धमाकेदार, बहारदार, वजनदार, शानदार चौकार, बॉल सीमा पार। थँक्यू। गुलशन सर आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवतात की ही जोडी जी आहे पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये तुम्हाला बघायला मिळते। ज्या जोडीने अनेक वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं, मधला काही काळ थोडा खडतर होता परंतु त्यानंतर पहा ही जोडी पुन्हा एकत्र तुम्हाला बघायला मिळते आणि या जोडीने सुरुवात आहे ना दमदार केलेली आहे। एका बाजूला प्रथम घर त्यांच्यावरती आक्रमण चढवलंय, वेगाची दाहकता दाखवणारा बॉल इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, डॉट। त्याचबरोबर निखिलजी पाटील धानसर यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत आणि त्याचबरोबर
सचिन दादा म्हात्रे खुटारी यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. यांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा, या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. बॅकफुट वरती पुन्हा गेले, पुन्हा पंच केलाय, आणखीन एक बॉल निघालाय सीमा रेषा दिशेने. सीमा रेषा तोडून फोडून भेदून याही बॉलला पाठवले सीमा पार. येतोय तो एक आणखीन एक चांगला चौकार. थँक्यू. राकेश पुरजी यांचं आक्रमण जर तुम्ही पाहिलं ना, जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे, तंत्रशुद्ध बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. आणि पहा, ज्वालामुखीचा उद्रेक झालाय पहिल्याच बॉल पासून. प्रथम ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे, पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये डावकुरे हाताचे भेदक गोलंदाज आहेत. आपटलेला बॉल उसळी दिली आहे, पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. पाठीमागे ओढलेला बॉल, बॉलला उसळी प्रदान केली आणि किंबहुना पंचांनी सांगितलं की दिशा खराब आहे, वाईट बॉल. एका बाजूला पुन्हा एकदा प्रथम घरत तयार होतील. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजव्या स्टिकडून. बॉल थोडासा पुढे ठेवलाय, आकाशाला गवसणी घालतोय, लांबी पहावी लागेल. तडक फडक बेधडक कडक ठोकलाय तो षटकार. फलंदाज राकेश फोरजी. थँक्यू. राकेश मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग, उसळलेला दर्या तुम्हाला बघायला मिळतोय. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, लांबी कमी पडली, चांगला झेल प्रणव यांनी पकडलाय. धक्का क्रमांक पहिला लागलाय. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम धानसर या टीमला फलंदाज राकेश माघारी. थँक्यू. राकेश यांनी आपलं काम चोख केलं. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात त्यांनी करून दिली. मग जे अगदी वीरेंद्र सहवाग स्टाईल पॉवर प्लेचं षटक फोडून काढलं, विकेट त्यांनी निश्चित गमवली. परंतु अनेक वेळा ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना की आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पॉवर प्लेचं षटक कसं फोडायचं हे जर कोणी दाखवलं तर खेळाडू होते सनथ जयसूर्या, आणि भारतीय टीमकडून कोणी दाखवलं तर नाव होतं वीरेंद्र सहवाग. परंतु सनथ जयसूर्या क्रिकेटमध्ये एक गोलंदाज म्हणून आले आणि एक फलंदाज म्हणून त्यांनी नाव कमवलं. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही मेहनत प्रामाणिक घेतली ना, यश हे एक दिवस निश्चित मिळतं. गोलंदाजी मार्ग वरती ओव्हर नंबर 2 मध्ये प्रणव पाटील आक्रमण केलं. या बॉल वरती आकाशाची उंची मोजणारा षटकार आलाय. बॉल सीमारेषा पलीकडे, सीमारेषा पलीकडे. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. फलंदाज किशोर यांच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. पहा, षटकार ठोकत किशोरांनी सांगितलेलं आहे की मी मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि माझा फटका म्हणजे 440चा झटका. काय फटका होता, आकाशाला गवसणी घालत बॉल सीमारेषा पलीकडे निघून गेला. सर्वाधिक मोठा षटकार असू शकतो, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठा षटकार कुणी मारला, नाव होतं पाकिस्तानच्या खेळाडूचं शाहिद आफ्रिदी. हा असा खेळाडू होता ना ज्याने क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक मोठा षटकार मारला. धावसंख्या आहे धावफलकावरती 25 धावा, 1 गडी बाद. 25 वरती 1 अशी स्थिती आहे. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम धानसर या टीमला. रोहिंटनला बचाव करायचा आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकच बॉल झाला आणि तो बॉल महागडा आहे आणि तो बॉल प्रणव पाटील यांनी टाकलेला. इथून म्हणजे प्रणव पाटील यांना चांगला खेळ करावा लागेल. अग्री कट्टा आणि आपल्या मातीतली चव तुम्हाला अनुभवायला मिळेल. धीरज म्हात्रे आणि
धीरज आणि नीरज म्हात्रे यांचं आगरी कट्टा आहे मित्रांनो. आपल्या मातीतली चव आपल्या जिभेवरती नेहमीच रेंगाळते, त्या चवीचा तुम्हाला आस्वाद घेता येईल, परंतु या बॉलचा आस्वाद घेतलाय. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी या फटक्याची झलक. वाढतंय धावफलक. थँक्यू. या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत 4 धावा. आपण करेक्शन करूया. धावसंख्या वाढते. एका बाजूला किशोर यांचं आक्रमण तुम्हाला बघायला मिळतंय. प्रणव पाटील थोडेसे आज महागडे ठरत आहेत, परंतु जोमाने कमबॅक करावं लागेल. क्षमता आहे, प्रतिभा आहे, त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. प्रणव पाटील पुन्हा तयार होतील. ओव्हर नंबर 2 मध्ये समोरच्या बाजूला बॅटिंगमध्ये किशोर जबरदस्त खेळ उभा करतायत. पायांवर टाकलेला बॉल, पंचांगडे मागितली, अपील अडवण्याचा प्रयत्न. बॉल फाईन लेगला मार्गस्थ होतोय. बॉल अडवला अखेरकार. या बॉलच्या पाठीमागे अपील केली, नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली. या बॉलच्या पाठीमागे मिळाले फक्त 1 धाव. पंच बॅटकट की लेग बाईज? लेग बाईची धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. किंबहुना 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न केला. लेग बिफोरच्या विकेटबद्दल आपण चर्चा करतो की पूर्वी हा क्रिकेटमध्ये नियम नव्हता. 1876चा काळ आला आणि क्रिकेटमध्ये हा नियम आला. फलंदाज काय करायचे की एखादा बॉल स्टंपमध्ये जाणार आहे तो पायाच्या साहाय्याने अडवायचे. क्रिकेटमध्ये एक नियम आला आणि त्या नियमामध्ये बरेचसे बदल झाले. लेग बिफोर विकेट, बॉडी बिफोर विकेट, शोल्डर बिफोर विकेट. या पहिला शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, नशिबाचा चौकार. टीम धानसरला मिळेल. बॉल सीमा रेषा चिरतोय 4 धाब्यांसाठी. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी मोठ्या फटक्यांचा धूम धडाका लावलेला आहे. एका बाजूला गोलंदाजीमध्ये आता चमक दाखवावी लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 34 धावा. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि तब्बल 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 34 धावा. शेवटचे 2 बॉल प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज डोनाल्ड तयार. यावेळेला वाईड यॉर्कर शरीरापासून दूर ठेवला. आलाय तो डॉट बॉल. या बॉलची धमक आणि चमक, या बॉलची धार जर तुम्ही पाहिली ना तर हा बॉल शरीरापासून दूर ठेवला आणि वाईड यॉर्कर टाकला. याच्याबद्दल या अगोदर देखील आपण चर्चा केली की हे एक चांगलं शस्त्र आहे जे प्रत्येक गोलंदाजाकडे असतं, तो म्हणजे यॉर्कर बॉल, आणि तोच यॉर्कर बॉल इथे टाकलाय. शेवटचा बॉल 34 वरती 1. शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. हा स्ट्रोक आहे, कोणतीही धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती आहे 34 धावा. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते धावसंख्येचं गुणोत्तर आपण नव्याने मांडूया. 18 बॉल 39 ची गरज. असं म्हटलं होतं ना की दुःखावरती फुंकर घालण्याचं काम संगीत करतं. आपण ऐकूया डीजे मास्टरांच्या वतीने काही चांगली गाणी. पंचांकडे पाणी सुपूर्द करा. पंचांकडे पाणी सुपूर्द करा. डीजे मास्टर या. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 39 धावा. हे धावसंख्येचं गुणोत्तर आपण येणाऱ्या 3 ओव्हरसाठी मांडूया. आणि ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजीमध्ये केले परिवर्तन. पुन्हा एकदा प्रथम घरत या लीड गोलंदाजाला पुन्हा एकदा बोलवलेलं आहे गोलंदाजी करण्यासाठी. टीम
रोहिंजन या टीमने, या टीमचे हे लीड गोलंदाज आहेत. भेदकता त्यांच्याकडे आहे. डावखुर हाताचे प्रभावशाली गोलंदाज आहेत. पहिल्या षटकामध्ये ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल, क्षमता आहे. आणि याच ओव्हरमध्ये टीम रोहिंजन या टीमला कमबॅक करावा लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंगमध्ये तयार होतील. किशोर तयार. नॉन स्ट्रायकर एंडला डोनाल. यावेळेला शप्पल झाले, ऑफस्टम्पच्या बाहेर निघून गेले. नॉन स्ट्रायकर एंडला फेक स्टंपचा वेध घेईल का बॉल? नाही, बाल बचावलेले आहेत. लेग बायची धाव आहे असं पंचांनी कळवलंय. सुदैव फलंदाजांचं आणि दुर्दैव गोलंदाजांचं, कारण फेक स्टंपचा वेध घेऊ शकली नाही. डायरेक्ट हिट झाली असेल तर निश्चित फलंदाज किशोर यांना माघार यावं लागलं असतं. एका बाजूला बॅटिंगमध्ये आता डोनाल तयार होतील. बॅटिंग करतात वैयक्तिक 4 वरती. एका बाजूला किशोर बॅटिंग करतायत 10 वरती. आता येणारे बॉल आहेत 17 आणि विजयासाठी बनवायचे आहेत 38 धावा. आपटलेला बॉल पुल केलाय. पॉवरफुल वंडरफुल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गुल. सरळ धावेंसाठी षटकार. थँक्यू. डोनाल यांच्या बॅटमधून एक पॉवरफुल पूल आला. काय जबरदस्त पूलचा फटका सजवला. नजाकत होती. बॉलच्या पाठीमागे योग्य रीतीने गेले आणि त्यानंतर बॉल डीपी स्क्वेअर लेगला पाठवला. 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा हा षटकार आलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला बॉलच्या खाली लांबी पडली.
एक सिंगल धाव मिळेल. आता 1 बॉल 11 धावेंची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगला. धारणसर टीम देखील संघर्ष फार चांगला केला. रोहिंजन टीम देखील चांगली मैदानाच्या आतमध्ये खेळली आहे. नशिबाच्या भरोशावरती असणारा सामना. 1 बॉल 11 ची गरज. फटका समोरच्या बाजूला. पराभवातलं अंतर कमी करणारा स्ट्रोक अखेरकार खेळला. एका बाजूला टीम रोहिंजनने हा सामना जिंकला आणि आपण टीम धानसरच्या संघर्षाला करूया सलाम आणि दोन्ही संघांना देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. हॅलो हॅलो. जिंकून दिला आणि सामना जिंकून दिला तो शेवटच्या षटकामध्ये प्रतीक पाटील या गोलंदाजाने. मात्र इथे सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय प्रतीक पाटील नव्हे तर आशिष पाटील. तर यानंतरची लढत असेल तर टायगर विरुद्ध जयदुर्गा संघ रोहिंजन. सूर्यकांत म्हात्रे यांचं इथे आगमन होतं. त्यांचं देखील चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांच्या वतीने सहर्ष स्वागत.